प्रतिनिधी शेख अनीस शेख भिकन. जळगाव. लग्नाचा आनंद आणि नवी स्वप्ने डोळ्यात साठवून माहेरी निघालेल्या एका नववधूवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात घडली आहे. वराड गावाजवळ बुधवारी झालेल्या या भीषण अपघातात नववधूसह तिचे काका आणि मामा अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पूजा वाघडकर असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी नववधूचे नाव आहे. तिच्यासोबत तिचे काका जगदीश वाघडकर आणि मामा दत्तू भागवत यांचाही या अपघातात अंत झाला. पूजा ही अकोला येथील रहिवासी असून एप्रिल 26 रोजी तिचा विवाह पाळधी येथील एका तरुणाशी झाला होता. लग्नानंतरच्या विधींसाठी आणि सत्यनारायण पूजेसाठी ती सासरी गेली होती. सासरचे सर्व कार्यक्रम आणि रिसेप्शन आटोपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकांसोबत आनंदाने माहेरी अकोल्याकडे परतत होती. हा प्रवास सुरू असताना धरणगावजवळील वराड फाट्याजवळ त्यांच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक निखळला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील पूजा, तिचे काका आणि मामा या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हातावरची लग्नाची मेहंदी अजून सुकलेली नसतानाच पूजाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या घरात स्वागताची तयारी सुरू होती तिथे आता या भीषण अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शांतता पसरली आहे. नेमका काय अपघात झालेला आहे? आज सकाळी गुजरातहून अकोला जाण्याकरता एक लग्न लागून जात होतं आणि धरणगाव तालुका वराड येथे त्यांचा अपघात झाला. माझा मित्राचा अकोला मला एक कॉल आला करंशाहूनचा. त्यांनी मला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला आहे माझ्या गावच्या लोकांचा. तर मी तर सिव्हिलला पोचलो तर त्यांचं 3 जणांचे डेथ झालेले होते. तर त्याच्यामध्ये एक नवरी आहे आणि 2 जेंट्स आहे. सदर मंत्री किस्मत साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करत आहोत. जखमी किती आहेत? 4 जखमी सर, एक छोटं बच्चं पण आहे. अपघात झाल्याचं कळतंय जळगाव जिल्ह्यामध्ये. नेमका काय अपघात आहे, किती जखमी आहेत आणि किती आहेत? सध्याला हे रोड ट्रॅफिकचा ॲक्सिडेंट झालेला आहे सध्याला आहे आणि ह्याच्यात 9 रुग्ण आहेत. तर 9 पैकी 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आणि बाकीच्यावर उपचार चालू आहे. त्याच्यात एक मयत जी आहे ती नववी बहीण आहे, नववधू असल्याचं कळतंय, खरं? हो बरोबर. कुठलं वराड काही कळलं सर ते? हे अकोल्याचं आहे. हे इकडं अकोल्याहून येत होता ते. तर हे येता येता असं रस्त्यात अपघात झालेला आहे. पहिले वापीला गेले इकडनं 9 जण आम्ही. नवरीला आणायला तिकडून वापीहून रात्री 12चा निघाल फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती. आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये, भजी वगैरे चहा पाणी पिलं. माझी झोपीला ड्रायव्हर पूर्ण. मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहिती नाही. हो, नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं. काय आमच्या इकडे सत्याची पूजा. हो, ते नवरीकडे राहायचं ना, मुलीचा नवरा. ते फंक्शन झालं, 26चं लग्न आलं. हो, रात्री 12चा निघालो मी. 9 जण नाही, ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं. मी बी खाली दबलो, कसं तरी बाहेर आलो. मी ओढलो माणसं. हो, पाठीमागं बसलेलं होतं. मोठ्या बोरीला जास्त मार लागेल. अपघात जो झाला याच्या आधी पण काही घटना घडली होती का अशीच? निघायच्या आधी काय झालं? आणि पूजा बरोबर केली, नाही टाकलं काय याच्या आधी निघायच्या आधी थांबून पण गेलेलं होतं. आम्ही 7:30 निघणार, पण तिची सासूबाई थोडं लेट जा. आम्ही लवकर प्रश्न करत. आम्हाला 2 दिवस झोप होती डोळ्यात ना. कालची रात्र गाडी रात्री रात्र गाडी ड्रायव्हरला आम्ही झोपवलं 2 तास. आम्ही नाश्ता पाणी केला. अचानक कसं गाडी काय मला माहिती नाही, पाठी बसव पूर्ण दबलं होतं. कसं तरी जेवणच काढलं मला. रवी वागळ मुलीचं ना बाप आहे.